पहिला प्रथम म्हणजे त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड हा गेल्या आता 14 ते 15 वर्ष झाले ह्या तुर्ब्याला आणलेलं आहे. ह्याच्या अगोदर ते कोपरखेळणीला होतं. कोपरखेळण्यावरून इकडे तुर्ब्याला आणले त्यावेळेस आमची तुर्ब्याला विरोध केलं. विरोध करताना त्यावेळेस असं सांगितले प्रशासनाने की बाबा एक टेम्पोररी 2-3 महिन्यासाठी आम्ही करू. मग चला 2-3 महिन्यासाठी करतात, कुठे जागा बघितल्या असतील. आम्ही बोलले जागा आम्ही तिकडे बघितले, 14 गावाला बघितले, अमुक ठिकाणी बघितले. यांचं असं चालू झालं. ते प्रत्येक वेळेस त्यांना आठवण करून दिलं की बाबा ह्या ठिकाणी त्रास होतो लोकांना. मग आज ती एक शील झाला, दुसरा शील झाला, तिसरा शील झाला, चौथा शील झाला, 5वा झाला, 6वा झाला, 7वा झाला, 8वा झाला. आता 8व्यावरती नवीन परत शील चालू केले. आज जागा नसताना देखील आज त्यांचं म्हणणं आहे की 14 आणि 4 आणि 5 मध्ये ती संपूर्ण जागा खाली करायची. ते लँडफिल साईट खाली करून ते 2020 मध्ये क्लोज केले मग असल्यामुळे त्या ठिकाणी आता त्यांचं म्हणणं आहे की ते उचलून कुठंतरी खड्ड्यात दुसरीकडे टाकायची. ते कचरा उचलून बाय मायनिंग कचरा संपूर्ण जे लँडफिल साईटवरचे कचरा घेऊन त्या ठिकाणी बाहेर टाकून त्या ठिकाणी एखादा CBG प्लांट हा बसवायची त्यांचा वेस्ट टू एनर्जी CBG प्लांट हा बसवायचा त्यांचा डाव आहे. आमचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी करू नका. आता तुम्ही कोपरखेळला 15 वर्ष वापरले, इथे 15 वर्ष वापरले, इथं जागा संपलेलं आहे, त्या ठिकाणी पर्याय जागा घ्या ना. भर लोकवस्तीमध्ये कशा करता येईल. लोकवस्तीमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी लोकांना कमास कम तर एका 2020 पासून तर आजपर्यंत कमास कम 1300-1400 लोकांना TV झालंय. मी अगोदरचे रेकॉर्ड दाखवत नाही. आज मुलं बघा, आज बघितले मी काल दाखवले, त्या ठिकाणी लहान मुलं आहेत, किती मुलांचा अपघात झालेले. पण त्या मला एकच म्हणायचे की का हट पाहिजे इथं महानगरपालिकेने दुसरीकडे करायची. तीच बाय मायनिंगला तुम्ही 180 करोड रुपये खर्च करताय. मग तीच 180 करोड रुपये तिकडे MIDC जागा घ्या, तिकडं भरपूर जागा आहे, क्वाऱ्या बंद झाल्यात, आता शासनाची जागा आहे, का करत नाही. तिथंच का हट आहे. पण ह्या ठिकाणी आमची इथली स्थानिक लोकांनी पण मंडळ असतील, त्या ठिकाणी संस्था असेल, सगळ्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिका पत्र दिलेले आहेत, पॉलिटिशियनला CP ऑफिसला पत्र दिलेले आहेत, आमरण उपोषणाला दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी हे पत्र दिलं आहे, मलाही माहिती पडलं. आता मी जर नागरिक हे करू शकतात तर मी कशाला मागे राहू. मी आज पत्र दिलंय, मी स्वतः पण दिलंय, महानगरपालिकेला दिलेलं आहे, त्या ठिकाणी CP ऑफिसला पण दिलंय. आमरण उपोषणाला मी बसणार आहे. जोपर्यंत हा प्रकल्प इथून रद्द होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. दुसरी गोष्ट, काल आदरणीय कमिशनर साहेबांनी पण आम्हाला बोलवलंय, त्या ठिकाणी चर्चा झाली ते काय